लोकार्पण झालेला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। अरे बाईट नाही देते अरे सगळ्यांना बाईट देत आहेत अरे आणि आता डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे टप्पा पहिला। तर मेट्रो 2 या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि लोकार्पण आज केलं जातं आहे। नव्या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकेचं लोकार्पण सध्या होत आहे आणि ही ताजी आणि लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या उपस्थित आहेत आणि हा प्रवास आता सुरू झालेला आहे। याआधी दहिसर ते काशीगाव अशा देखील मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं, तेव्हा देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। त्या मेट्रोमधून देखील त्यांनी प्रवास केलेला होता आणि आता मेट्रो 2 या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन सध्या होत आहे। डायमंड गार्डन ते मंडाळे असा हा मेट्रो मार्ग असणार आहे। प्रवाशांसाठी अतिशय सुविधाजनक असा हा प्रवास असणार आहे। तर या 2 मेट्रो मार्गिकांच्या सोबतच पॉड टॅक्सीच्या प्रकल्पाचं देखील आज भूमिपूजन करण्यात आलं। त्यामुळे लवकरच पॉड टॅक्सीच्या कामाला देखील गती मिळेल अशी आशा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। पॉड टॅक्सीमुळे त्या परिसरामधल्या वाहतुकीला आणि तिथल्या प्रवाशांना देखील काहीसा दिलासा मिळू शकतो। सध्या मेट्रो 2 या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि 2 प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या मार्गिकेला जो आहे तो नुकताच हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही लाईन जी आहे ती सुरू झालेली आहे। खरं तर चेंबूर येथील डायमंड गार्डन पासून हा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर आता शिवाजी चौक, पुढे मानकूर आणि मंडाले असा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि हा प्रवास करताना पूर्व उपनगरचा वेगळा असा एक अनुभव आपल्याला आता पाहायला मिळणार, कारण की पूर्व उपनगरातली वरची दृश्य जी ती ह्या ठिकाणातून सगळे आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे ही संपूर्ण गाडी जी ती आता वेगळ्या पद्धतीने आणि अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली नुकतीच याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि आता संपूर्ण गाडीची सजावट जी ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक म्हणजे की नुकतंच आता स्टेशन सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे स्टेशनचे दरवाजे नेमके कसे खोलले जातात आणि नेमका हा प्रवास कसा आहे ही सगळी दृश्य आपण जे ते आता बघणार आहोत। हा मेट्रो 2B पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या स्थानकासाठी आपण आलेलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबूर, म्हणजे डायमंड गार्डनच्या इथून तुमचा प्रवास सुरू होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जो तो पुढच्या स्थानकावर येणार ते म्हणजे की
च्या आधीचं स्थानक ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. त्याच्यानंतर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर मग देवनारचा बस स्टॉप थांबा असेल आणि त्याच्यानंतर पुढे पुढे जात जो आहे तो थेट मानपूर आणि मंडालेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. मॅडम, प्रवास जो आहे तो 2B चा सुरू झालेला आहे. तुम्ही अति आनंदात दिसत, काय भावना आहे? चांगली गोष्ट आहे. आता एक नवीन प्रकारची मेट्रो रूट आपल्या नेटवर्कमध्ये ॲड झालाय, तर खूप आनंदाची गोष्ट आहे. थँक्यू. पूर्व उपनगरासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं स्वतः मुख्यमंत्री म्हटलेत. तुम्ही कुठे राहतात आणि काय नेमकं? नाही, तुम्ही पुढे सॉरी. आपण जर पाहिलं तर अनेक कर्मचारी ह्या सगळ्या बसलेले, आपण यांच्याशी बातचीत करू. कुठे आता नवी मार्गिका ही सुरू झाली है, नया रूट जो है चालू हो गया है, क्या भावना है आपकी? बहुत बहुत खुशी की बात है। हम लोग एनसीसी टीम से है, एनसीसी कंपनी से